एक महत्त्वाची बातमी, अन्नपदार्थ विकणाऱ्या सर्व आस्थापनांना आता तुकाराम मुंढेंनी इशारा दिलाय। अन्नपदार्थ यांच्या संदर्भातील सर्व नियमावली पाळण्याचे त्यांनी निर्देश दिलेत। नियमावली न पाळल्यास कारवाई होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय। अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि सगळ्या कागदपत्रांची आता तपासणी होणार आहे। उद्यापासून अन्न आणि औषध प्रशासनाकडून विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार आहे। हे आदेश कुणाला लागू होणार आहे हा पुढचा प्रश्न येतो। तर सर्व हॉटेल्स अँड रेस्टॉरंट, ऑल विदाउट एक्सेप्शन, सर्व हॉटेल्स अँड रेस्टॉरंट, उपाहारगृहे व ढाबे, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी फूड प्रोसेसिंग होऊन लोकांना खाद्यासाठी पुरवलं जातं त्या सगळ्या इस्टॅब्लिशमेंट याच्यामध्ये येतात। सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र किंवा सुरक्षित महाराष्ट्र अशा दृष्टीचं हे मोहीम आहे, ती परमनंट राहणार आहे। आणि माझी ही विनंती आहे, आवाहन आहे या इंडस्ट्रीला की प्लीज फॉलो, ह्या सगळ्या ज्या गाईडलाईन्स आहे, स्टँडर्ड्स आहे ते फॉलो करा। याचा कंप्लायन्स केलं तर यू डोंट हॅव एनिथिंग टू फिअर, बट इफ यू डोंट फॉलो इट यू हॅव नो वेअर टू हाईड। दरम्यान आव्हाडांनी केलेल्या दाव्यासंदर्भात काहीही माहिती नसल्याचंही तुकाराम मुंढे यावेळी म्हणालेत। तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी 250 कोटी जमा केले तसा दावा आव्हाडांनी केला होता। आय एम हिअरिंग फ्रॉम, मला काही आयडिया नाही। त्यांनी बोललं तर त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे, मला विचारून काय करणार आहे। आय हॅव नो आयडिया, आय हॅव नो कमेंट्स। मी माझ्या महाराष्ट्रात जेवढे मॅन्युफॅक्चरर्स आहेत, फूडवाले असतील, ड्रग्जवाले असतील, त्यांना इंडस्ट्रियलिस्ट किंवा एंटरप्रेन्योर म्हणतो। चुकीचे करणारे असतील तर त्यांना माफिया म्हणून ट्रीट केलं जाईल, कारवाई